तर काल आपण या ठिकाणी ड्रग ॲडल्ट्रेशन आणि ड्रग इव्हॅल्युएशन बघितलं. तर या ठिकाणी आपला एक लास्ट पॉईंट राहिला होता, त्याच्यामध्ये मेथड ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ फायटोकेमिकल्स फ्रॉम क्रूड ड्रग्स. ओके, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मेथड्स आहेत एक्स्ट्रॅक्शनच्या, ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे मॅसरेशन टेक्निक, त्याच्यानंतर पर्कोलेशन आणि त्याच्यानंतर सॉक्सेलेट ॲपरेटस जे तर ते सॉक्सेलेट ॲपरेटस यूज करून या ठिकाणी एक्स्ट्रॅक्शन केलं जातं, ज्याला आपण हॉट कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन म्हणतो. ठीक आहे, मग या ठिकाणी फर्स्ट आपण बघणार आहे मॅसरेशन टेक्निक. ठीक आहे, मॅसरेशन टेक्निकची या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम दाखवते मी. तुम्हाला ग्रुपवरती सेंड करते मी डायग्राम. ठीक आहे, या ठिकाणी मॅसरेशन टेक्निकची तुम्ही ग्रुपवरती बघा. एक मिनिट. तो एक्सपेरिमेंट या ठिकाणी कसा वर्क करतो. ठीक आहे, या ठिकाणी त्याच्यामध्ये एक स्प्रे नोझल दिलेलं आहे आणि एक मोठं या ठिकाणी वेसल किंवा कंटेनर बनवू शकतो आपण, किंवा स्टॉपर्ड कंटेनर आहे की ज्याच्यामध्ये काय आहे ड्रगचे पावडर करून किंवा या ठिकाणी व्होल ड्रग जो आहे त्या व्होल ड्रग या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲड केला जातो त्या कंटेनरमध्ये. त्याच्यानंतर ते जे मिक्सचर आहे ते रूम टेम्परेचरला या ठिकाणी ॲज इट इज तसं म्हणजे स्टँड ठेवलं जातं, की जेणेकरून तो जो ड्रग आहे तो त्या ठिकाणी स्टेबल होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर रूम टेम्परेचरला तसंच ठेवायचं आणि थोड्या वेळाने काय करायचं, त्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून त्याच्यात जे ड्रग आहे ते ड्रग व्यवस्थित त्याच्यामध्ये सोल्युबल झाले पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा ते ड्रग या ठिकाणी व्यवस्थित म्हणजे जे या ठिकाणी एक्स्ट्रॅक्शन आहे ते एक्स्ट्रॅक्शन त्याच्यातून व्यवस्थित होईल, म्हणजे ड्रग्स जे ते त्याच्यामध्ये सगळं सोल्युबल होईल त्या मॅटरमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते फिल्टर करून घ्यायचं आहे आणि ते फिल्टर केल्यानंतर त्याच्यामध्ये इन्फ्युजन एक प्रोसेस आहे. इन्फ्युजनमध्ये काय केलं जातं की ड्रग जो आहे त्या ड्रगला या ठिकाणी ते जे तुम्हाला स्प्रे नोझल दिसतंय त्या स्प्रे नोझलने या ठिकाणी थोड्या वेळाने या ठिकाणी कोल्ड वॉटर आणि हॉट वॉटरची या ठिकाणी ट्रीटमेंट दिली जाते, त्याला म्हणायचं इन्फ्युजन. आणि त्याच्यामध्ये सेकंड प्रोसिजर ती म्हणजे डायजेशनमध्ये या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी जे आपण फिल्टर केलेलं आहे त्या फिल्टरला या ठिकाणी थोडंसं हीट केलं जातं आणि त्याच्या थ्रू आपण ते एक्स्ट्रॅक्शन जे फायटोकेमिकल्सचं ते फायटोकेमिकल्सचं एक्स्ट्रॅक्शन आपण मॅसरेशनच्या पद्धतीने करू शकतो. ठीक आहे, या ठिकाणी त्या डायग्राममध्ये तुम्हाला जे चेक्स दिलेले आहे, ठीक आहे, म्हणजे तो काय त्या ठिकाणी ते ड्रग्सचं या ठिकाणी सोल्युशन आहे त्या कंटेनरमध्ये, वरती स्प्रे नोझल आहेत की जेणेकरून हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटरची ट्रीटमेंट दिली जाऊ शकते. खाली आउटलेट आहे की म्हणजे ती आउटलेट एअर पास होण्यासाठी या ठिकाणी तो आउटलेट त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने ह्या मॅसरेशनच्या मेथडमधून एक्स्ट्रॅक्शन जे फायटोकेमिकल्सचं ते फायटोकेमिकल्सचं एक्स्ट्रॅक्शन त्याच्यातून केलं जातं. ठीक आहे, देन नेक्स्ट जी मेथड आहे ती म्हणजे पर्कोलेशन टेक्निक. पर्कोलेशन टेक्निकमध्ये सुद्धा या ठिकाणी एक आपण म्हणू शकतो की थोडंसं कोन शेपचं व्हेसल आहे. त्या कोन शेपच्या व्हेसल्समध्ये सुद्धा काय आहे, या ठिकाणी डायग्राम बघताय ना तुम्ही, माईक ऑन करून सांगू शकता. ठीक आहे, पर्कोलेशनच्या टेक्निकमध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला जे त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट दाखवले आहेत किंवा जे व्हेसल दाखवले कोन शेपचं व्हेसल आहे, या ठिकाणी त्याचे बोथ दी एंड्स जे ते दोन्ही एंड्स त्याचे ओपन आहे. मग ह्याच्यामध्ये या ठिकाणी एक मेनस्ट्रम दिलेलं आहे वरच्या साईडला. ठीक आहे, तर मेनस्ट्रम म्हणजे काय आहे, या ठिकाणी एक असं सॉल्वंट आहे की जे या ठिकाणी ड्रगला थोडंसं मॉइश्चर देण्यासाठी यूज केलं जातं, की जे सॉलिड इन्ग्रेडियंट्स आहे त्याच्यामध्ये ड्रग्सचे त्याला थोडंसं मॉइश्चर करण्यासाठी हे मेनस्ट्रम जे ते मेनस्ट्रम यूज केलं जातं. मग मेनस्ट्रम जे आहे तर ॲज पर रिक्वायरमेंट आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो की ड्रगला किती क्वांटिटीमध्ये ड्रग आहे आणि किती त्याला या ठिकाणी मेनस्ट्रम जे येतं ते ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये. एक्स्ट्रा मेनस्ट्रम इज ॲडेड टू फॉर्म द शॅलो लेअर अबोव द मास ऑफ मिक्सचर इज अलाउड टू मॅसरेट द क्लोज पर्कोलेट फॉर 20 hours. ठीक आहे, या ठिकाणी जर आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मेनस्ट्रम जर त्याच्यामध्ये ॲड केलं तर या ठिकाणी त्याचा एक शॅलो लेअर असं त्यात ड्रगचा आणि मेनस्ट्रमचा या ठिकाणी एक शॅलो लेअरचा मिक्सचर असं त्याच्यामध्ये तयार होतो. आणि आपल्याला ते जे पर्कोलेटर जे म्हणजे ते पूर्ण ॲपरेटस पूर्ण जे इन्स्ट्रुमेंट आहे आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ड्रग्ज जे ते व्यवस्थित आपल्याला तसं 24 तासांपर्यंत या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲज इट इज राहू द्यायचं आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी वरच्या साईडला जे येते ते वरचे एंड जे येते ते त्याच्यामधून आपण ड्रग किंवा मेनस्ट्रम जे येते ते ॲड करू शकतो. खाली कनेक्शन्स फॉर रिमुव्हिंग पर्कोलेट ऑर स्पार्गिंग स्टीम. ठीक आहे, या ठिकाणी म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण त्याच्यामध्ये ड्रग किंवा या ठिकाणी मेनस्ट्रम टाकणार आहे
त्याच्यामधून जे एअर किंवा या ठिकाणी हॉट एअर्स असतील किंवा काय असेल तर त्याच्यात स्टीम असेल तर त्याच्यातून ते पास होण्यासाठी खाली त्याचं इनलेट आणि आउटलेट दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये आपण काय करू शकतो, आपण 24 तासांसाठी त्याला तसं ॲज इट इज ठेवल्यानंतर त्याचं आउटलेट जे आहे ते आउटलेट आपण ओपन करायचं की जेणेकरून त्याच्यातून लिक्विड जे आहे ते लिक्विड काय होणार आहे खाली ड्रॉपनी, ते जे पर्क्युलेटरची मेटलची जी प्लेट दिसते त्या मेटलच्या प्लेटमधून काय होणार आहे, ड्रॉपनी त्याच्यातून त्याचं एक्स्ट्रॅक्शन होणार आहे. आणि त्याच्यानंतर जे लिक्विड किंवा जे एक्स्ट्रॅक्टेड मटेरियल आपल्याला त्याच्यातून भेटणार आहे ते फिल्टर करायचं आहे. आणि आपल्याला ते फिल्टर केल्यानंतर क्लॅरिफाईड लिक्विड त्याच्यामधून भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर ते मटेरियल, ते जे क्लॅरिफाईड लिक्विड आहे ते क्लॅरिफाईड लिक्विडसुद्धा आपल्याला तसं स्टँडिंगला ठेवायचं आहे की जेणेकरून त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला या ठिकाणी क्लिअर लिक्विड आपल्याला त्याच्यामध्ये भेटू शकतं. हे झालं पर्कोलेशनचं. त्या पर्कोलेशन नंतर या ठिकाणी सॉक्सेलेट एक्स्ट्रॅक्शन आहे. सॉक्सेलेट एक्स्ट्रॅक्शनची डायग्राम पण तुम्हाला मी पाठवलेली आहे, ती पण तुम्ही ह्याच्यामध्ये बघा. त्याच्यामध्ये काय आहे, हॉट कंटिन्युअस एक्स्ट्रॅक्शन. तर ह्याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं आहे, आता हे जे ॲपरेटस आहे सॉक्सेलेट ॲपरेटस, ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये नाव दिसत आहेत बघा. वरती वॉटर कंडेन्सर आहे, त्याच्या खाली थिंबल किंवा ड्रग म्हणू शकतो. त्याच्यानंतर व्हेपर ट्यूब आहे आणि सायफोन आहे, खाली सॉल्व्हंट आणि हीट आहे. ठीक आहे, या ठिकाणी काय करायचं आहे, खाली जे तुम्हाला सॉल्व्हंट दिसते ठीक आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, वॉटर असणार आहे. मग ते काय करायचं, खालून त्याला हिट करायचं आहे आणि त्याच्या ज्या व्हेपर्स असतील त्या व्हेपर्स ह्या सायफोनमधून किंवा वॉटर व्हेपरची जी ट्यूब आहे त्या वॉटर व्हेपरच्या ट्यूबमधून काय होणार आहे, त्या ड्रगमध्ये जाणार आहे. आणि त्याचं वॉटरच्या व्हेपर्स होऊन किंवा ड्रगच्या या ठिकाणी व्हेपर्स होऊन ते वॉटर कंडेन्सर जे ते वॉटर कंडेन्सरमध्ये या ठिकाणी त्या ज्या व्हेपर्स आहेत किंवा लिक्विड जे आहेत आपल्याला प्युरिफाईड लिक्विड ते वॉटर कंडेन्सरमध्ये या ठिकाणी वॉटर कंडेन्सरमध्ये प्युरिफाईड लिक्विड किंवा आपल्याला जे एक्स्ट्रॅक्शन पाहिजे फायटोकेमिकल्सचं किंवा क्रूड ड्रगच्या फायटोकेमिकल्सचं ते वॉटर कंडेन्सरची जी ट्यूब आहे त्या ट्यूबमध्ये त्या ठिकाणी सगळं स्टोअर होणार आहे. द नेम ऑफ फोर्थ चॅप्टर इज द कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ हर्बल ड्रग्स फ्रॉम मेंथा अँड द युकॅलिप्टस. युकॅलिप्टस आणि मेंथा जे तर त्याचं कल्टिवेशन, कलेक्शन आणि प्रोसेसिंग बघायचं आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी कल्टिवेशन म्हणजे काय किंवा कल्टिवेशनच्या मेथड कुठल्या आहेत आणि कल्टिवेशनवरती फॅक्टर्स कुठले अफेक्ट करतात ते बघायचे. त्याच्यानंतर कलेक्शन आणि प्रोसेसिंग, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स आहेत. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये कलेक्शन म्हणजे काय, हार्वेस्टिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर ड्राईंग, गार्बलिंग, पॅकेजिंग, स्टोरेज ऑफ क्रूड ड्रग या टर्म्स बघायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मेंथा आणि युकॅलिप्टस जे त्याचं कल्टिवेशन कसं केलं जातं, कलेक्शन कसं केलं जातं, प्रोसेसिंग काय त्याच्यामध्ये ते आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. आपण फर्स्ट पॉईंट स्टार्ट करू कलेक्शन आणि प्रोसेसिंग मधला, म्हणजेच कलेक्शन. मग आता कलेक्शन कसं केलं जातं, कलेक्शन म्हणजे काय, हार्वेस्टिंग कधी करायची, गार्बलिंग म्हणजे काय, ड्राईंग कसं करायचं ते आपण सगळं त्याच्यात बघणार आहे. त्याच्यामधला फर्स्ट पॉईंट आहे कलेक्शन. तर मग कलेक्शन म्हणजे काय या ठिकाणी, आता कलेक्शन म्हणजे काय आणि कलेक्शन कधी करायचं. ओके, द कलेक्शन ऑफ मेडिसिनल प्लांट शुड बी डन ड्युरिंग सुटेबल सीझन. ठीक आहे, मेडिसिनल प्लांट जे त्या मेडिसिनल प्लांटचं कलेक्शन जे एका सुटेबल सीझनला झालं पाहिजे. ठीक आहे, आता मग कलेक्शनमध्ये आणि हार्वेस्टिंगमध्ये काय, तर कलेक्शन जे आहे त्या ठिकाणी एका सुटेबल सीझनमध्ये, सुटेबल टाईम पिरियडमध्ये करायचा की जेणेकरून जी मेडिसिनल प्लांट आहे किंवा जो सोर्स असेल त्या मटेरियलची फिनिशिंग किंवा फिनिश प्रोडक्ट जो आहे त्याचा एंड प्रोडक्ट जो आहे त्या ठिकाणी बेस्ट असला पाहिजे. ओके, जर आपण या ठिकाणी कलेक्शन म्हणजे व्यवस्थित वेळेला किंवा सुटेबल टाईम पिरियडला जर केला नाही तर त्याची क्वालिटी, क्वांटिटी किंवा त्याच्यामधले जे बायोलॉजिकल ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट असतील तर ते सुद्धा या ठिकाणी लॉस होण्याची शक्यता असते. आपण म्हणू शकतो की इट इज नोन फॅक्ट दॅट द क्वालिटी अँड क्वांटिटी or the chemical constituent is depend on the growth stages of growth of plant development. ठीक आहे, म्हणजे प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटवरती प्लांटमध्ये किती क्वालिटीचं प्लांट आपल्याला भेटू शकतं किंवा त्याच्यामध्ये किती बायोलॉजिकल केमिकल कॉन्स्टिट्युएंट आपल्याला भेटू शकतात हे त्याच्यावरती डिपेंड असतं. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की बेस्ट टाईम फॉर कलेक्शन शुड बी डिटरमाइन ॲज पर द क्वालिटी अँड क्वांटिटी. जसं तुम्हाला सांगितलं की आपण जर या ठिकाणी म्हणजे बेस्ट टाईमला जर आपण त्याचं कलेक्शन केलं, म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की अर्ली इन द मॉर्निंग अँड लेट इन द नाईट असं जर आपण कलेक्शन केलं तर या ठिकाणी त्यावेळेला आपल्याला ते जे
या ठिकाणी मेडिसिनल प्लांट्स असतील किंवा हर्ब्स असतील तर त्याची क्वालिटी आपल्याला या ठिकाणी चांगली भेटणार आहे. त्याच्यामधले जे बायोलॉजिकल ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट आहे त्याचं लॉस त्याच्यामध्ये होणार नाही आहे. आणि ईल्ड जे आहे तर ते ईल्डसुद्धा आपल्याला जे टार्गेटेड ईल्ड आहे आपलं ते टार्गेटेड ईल्ड आपण या ठिकाणी ऑफर करू शकतो. त्याच्यानंतर जेव्हा आपण मटेरियल एखादं कलेक्ट करतोय, एखादं रॉ मटेरियल कलेक्ट करतोय, त्याच्यानंतर त्याचा कॉन्टॅक्ट जो आहे तो डायरेक्टली सॉईलसोबत आला नाही पाहिजे, ठीक आहे. किंवा अंडरग्राऊंड पार्टमध्ये जर आपण या ठिकाणी कलेक्शन करतोय म्हणजे रूट असतील किंवा अजून कुठला अंडरग्राऊंड पार्ट असेल तर त्याचं जर आपण या ठिकाणी कलेक्शन करतोय तर त्याचा कॉन्टॅक्ट त्याला जर सॉईल या ठिकाणी लागलेली असेल, सॉईल स्टिक असेल त्याला, तर ती सॉईल आपल्याला काय करायची, डिस्कार्ड करायची पूर्णपणे, की जेणेकरून त्या सॉईलमध्ये जर काही हार्मफुल बॅक्टेरिया असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपण जे दुसरं मटेरियल कलेक्ट केलेलं आहे त्याला लागून ते त्या ठिकाणी डॅमेज होऊ नये याच्यासाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे मटेरियल कलेक्ट केलेलं आहे ते मटेरियल आपल्याला एखाद्या क्लीन बास्केटमध्ये किंवा मेश बॅगमध्ये या ठिकाणी किंवा एरिएटेड कंटेनर असेल किंवा मग काही क्लॉथ्स असतील त्याच्यामध्ये ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे, की जेणेकरून म्हणजे त्याची जी क्वालिटी आहे त्याचा लॉस त्याच्यामध्ये होऊ नये. ओके, कलेक्टेड मटेरियल शुड बी केप्ट इन clean basket, mesh bags or other aerated containers. Then collecting equipment like matches, shears, saw and the mechanical tools should be kept clean and maintain appropriate condition. ठीक आहे, या ठिकाणी आपण कलेक्शन करण्यासाठी जे काही इक्विपमेंट्स यूज करतोय तर ते इक्विपमेंट्स जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी प्रॉपरली क्लीन असले पाहिजे, की म्हणजे या ठिकाणी आपण जेव्हा कलेक्शन करतोय तर ते कलेक्शन करताना त्याला काही डॅमेज होऊ नये. जे त्यामुळे या ठिकाणी कलेक्टिंग इक्विपमेंट्स जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी क्लीन पाहिजे. जर कलेक्शन करताना मेडिसिनल प्लांटचं कलेक्शन करताना त्याच्यामध्ये काही जर या ठिकाणी मटेरियल जे त्याला इन्सेक्ट्सचा काही अटॅक्स असतील किंवा रोडंट असेल ते थोडंसं खराब झालेलं असेल तर किंवा मग त्याच्यावरती काही पेस्ट असतील तर ते या ठिकाणी काय करायचं आहे, ते रिमूव्ह करायचं आहे. ते त्याच्यात म्हणजे ते पूर्णपणे मटेरियल जे ते डिस्कार्डच करायचं आहे. त्याच्यानंतर त्याला जर काही सॉईल असेल, काही अनवॉन्टेड मटेरियल लागलेलं असेल तर ते सगळं ते सुद्धा त्याच्यातून सगळं डिस्कार्ड करायचं, व्यवस्थित वॉश करून घ्यायचं, की जेणेकरून त्याच्यामध्ये कॉन्टॅमिनेशन होऊ नये. अशा पद्धतीने हे झालं कलेक्शन, ठीक आहे. देन नेक्स्ट इज दी हार्वेस्टिंग. आणि हार्वेस्टिंग करताना या ठिकाणी आपण काय काय काळजी घेतल्या पाहिजे तर त्या काळजी आपण या ठिकाणी बघू, ठीक आहे. मग हार्वेस्टिंग करताना जसं तुम्हाला सांगितलं कलेक्शनमध्ये की टाईम जो आहे तो बेस्ट टाईमला या ठिकाणी हार्वेस्टिंग कलेक्शन झालं पाहिजे. सिमिलरली बेस्ट टाईमला या ठिकाणी हार्वेस्टिंगसुद्धा झालं पाहिजे. हार्वेस्टिंग करताना आपल्याला सुद्धा त्याच केअर घ्यायचे जे आपण कलेक्शन करताना घेतल्या तर व्यवस्थित, की त्याच्यामध्ये जर काही फॉरेन मटेरियल असेल, वीड असेल, टॉक्झिक प्लांट असतील तर ते सुद्धा त्या हार्वेस्टेड प्लांट मटेरियलमध्ये हार्वेस्टेड मटेरियल आपण जे हार्वेस्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स्ड होऊ नये. मेडिसिनल प्लांट्स हार्वेस्टेड अंडर बेस्ट पॉसिबल कंडिशन, अवॉइडिंग ड्यू, रेन, व्हेरी हाय ह्युमिडिटी, की उन्हाच्या वेळेला किंवा दव पडलेले असतील किंवा पावसामध्ये जर आपण हार्वेस्टिंग केलं तर जसं तुम्हाला सांगितलं होतं की क्वालिटी जी तर ती क्वालिटीचा त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो. त्याच्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं होतं की हार्वेस्टेड मटेरियल किंवा कलेक्टेड मटेरियल जे असेल तर ते काय करायचे, आपल्याला मेडिसिनल प्लांट मटेरियल क्लीन करायचे आणि त्याच्यामध्ये क्लीन केल्यानंतर ड्राय कंडिशनला आपल्याला ते ठेवायचे. त्याच्यानंतर क्लीन बास्केट असतील त्याच्यामध्ये ते आपल्याला काय करायचे, हार्वेस्ट करून घ्यायचे, जेणेकरून कॉन्टॅमिनेटेड सबस्टन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये ते येऊ नये. पेस्ट वगैरे असतील तर ते तर टोटली डिस्कार्ड करायचे. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग करताना जे मेडिसिनल प्लांट्स असतील त्या मेडिसिनल प्लांटला काही इंजुरी होऊ नये त्याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर ड्युरिंग हार्वेस्टिंग केअर शुड बी टेकन टू मेक शुअर द टॉक्झिक विड नॉट मिक्स्ड विथ दी हार्वेस्टेड. जसं तुम्हाला सांगितलं की टॉक्झिक विल्ड आहेत, टॉक्झिक विल्ड जे असतील तर त्या मेडिसिनल प्लांटसोबत मिक्स होऊ नये, की जेणेकरून कधी कधी काय होतं की आपण समजा मेडिसिनल प्लांट जे तर त्या मेडिसिनल प्लांट हार्वेस्ट केल्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप जी त्याची ती म्हणजे ड्राईंग आहे, ठीक आहे. ड्राईंगमध्ये आपण काय करतो, मटेरियल जे तर ते आपण जे मेडिसिनल मटेरियल घेतलेलं आहे ते ड्राय करण्यासाठी ठेवतो. कधी कधी जसं तुम्हाला सांगितलं की अडल्ट्रेशनमध्ये आपण बघितलं काही प्लांट्स असे असतात की मॉर्फोलॉजिकली ते सिमिलर दिसतात आणि जर आपण कलेक्शनमध्ये किंवा हार्वेस्टिंगमध्ये आपण जर टॉक्झिक प्लांट जे तर ते वेगळे काढले नाही आणि ड्राय झाल्यानंतर जर ते मॉर्फोलॉजिकली जर ते सिमिलर असतील दिसायला तर टॉक्झिक प्लांट हे मेडिसिनल प्लांटसोबत मिक्स होऊ शकतात आणि त्याच्यामुळं बॉडीला या ठिकाणी हार्म होऊ शकतो. त्याच्यामुळे या ठिकाणी हार्वेस्टिंग करताना ह्या ज्या काळजी आहेत तर त्याच्यामध्ये घ्यायच्या आहेत, ठीक आहे. हे झालं हार्वेस्टिंग.
नेक्स्ट पॉईंट इज दी ड्राईंग. ठीक आहे, आता ड्राईंग जे आपल्याला माहिती आहे की कुठलं पण मटेरियल जे त्याच्यातून जेव्हा आपण मॉइश्चर रिमूव्ह करतो त्यावेळेस त्याचा लाईफ स्पॅन जो आहे तो या ठिकाणी इन्क्रीज होतो. ठीक आहे, सिमिलर टू दॅट ड्रग. तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, हे जे ड्रग्ज आहेत म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस आहेत ड्रग फॉर्मेशनच्या किंवा ड्रग्ज या ठिकाणी कलेक्ट करण्याच्या. ह्याच्यामध्ये फर्स्ट काय आपण कलेक्शन बघितलं, कलेक्शन करायचं, त्याच्यानंतर हार्वेस्ट करायचं, हार्वेस्ट केल्यानंतर आपल्याला त्याला ड्राय करायचं आहे. मग ड्राय करण्यासाठी या ठिकाणी मग ते कुठलं पण ड्रग असू द्या, प्लांट ड्रग असू द्या, त्याच्यानंतर ॲनिमल ड्रग असू द्या किंवा केमिकल इन नेचर असू द्या त्याचं, तर या ठिकाणी ते जर आपण या ठिकाणी त्याचं मॉइश्चर कंटेंट जर रिड्यूस केलं तर त्याची लाईफ स्पॅन जो आहे तो एन्हान्स होऊ शकतो. त्याची क्वालिटी जी आहे तर ती क्वालिटी त्याच्यामध्ये इन्क्रीज होऊ शकते आणि मायक्रोबियल ग्रोथ जी आहे तर ते मायक्रोबियल ग्रोथ त्याच्यामध्ये रिड्यूस होऊ शकते किंवा रेजिस्टन्स ते करू शकतात. मग ड्राईंग जे आहे तर मग ड्राईंगमध्ये या ठिकाणी 2 टाईप्स आहेत ड्राय करण्यासाठी. ठीक आहे, मग ड्राईंग 2 मेथडनी होते, ती म्हणजे नॅचरल ड्राईंग आणि सेकंड इज आर्टिफिशियल ड्राईंग. नॅचरल ड्राईंगमध्ये एक मेथड आहे ती म्हणजे सन ड्राईंग. सन ड्राईंग म्हणजे काय की जे क्रूड ड्रग्ज आहेत तर ते क्रूड ड्रग हार्वेस्ट केल्यानंतर आपण कलेक्ट केल्यानंतर हार्वेस्ट केल्यानंतर ते क्लीन करून या ठिकाणी ड्राईंगला ठेवायचे. तर मग ड्राईंगला कसे ठेवायचे तर सन ड्राईंग, नॅचरल ड्राईंग मेथडमध्ये सन ड्राईंग मेथड आहे म्हणजे these drugs are dried directed to the sun. ठीक आहे, म्हणजे सूर्याचा जो प्रकाश असतो त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये या ठिकाणी डायरेक्टली ते काय करायचे आपल्याला ठेवून द्यायचे किंवा एखाद्या शेडमध्ये सुद्धा ठेवू शकतात. ओके, की जेणेकरून ते काय होतील म्हणजे नॅचरली ते ड्राय होऊ शकतात. मग ही झाली सन ड्राईड मेथड किंवा नॅचरल ड्राईंग मेथड. तर ह्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलेत काही, पेपरमिंट, क्लोव्ह किंवा सेना या ठिकाणी. मग म्हणजे पुदिना असेल किंवा लवंग असेल, ह्या ज्या हे जे एक्झाम्पल आहेत हे काय आता या ठिकाणी शेड ड्राईंगमध्ये काय होतं, शेड ड्राईंगमध्ये जो या ठिकाणी ड्रग आहे त्या ड्रगचा नॅचरल कलर आणि नॅचरल कलर जो आहे तो त्या ठिकाणी रिमेन राहतो. आणि जर आपण उन्हात जर म्हणजे डायरेक्टली सनला जर या ठिकाणी एक्सपोज केलं ते ड्रग तर त्याचा जो कलर आहे, नॅचरल कलर आहे ड्रगचा, तर तो या ठिकाणी त्याचा नॅचरल कलर त्याच्यामध्ये कमी होऊ शकतो टेम्परेचरमुळं. आणि जर आपल्याला त्याचा कलर जर ॲज इट इज पाहिजे असेल किंवा त्याच्यामध्ये जर काही ऑइल असेल तर ते व्होलाटाईल ऑइल त्याच्यामधून रिड्यूस होऊ नये किंवा मग त्याच्यामधून त्याचं व्हेपरायझेशन होऊ नये, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आपण शेडमध्ये सुद्धा ड्राय करू शकतो किंवा मग डायरेक्टली सनला सुद्धा आपण ते एक्सपोज करू शकतो. ही झाली नॅचरल ड्राईंगची मेथड. त्याच्यानंतर सेकंड आहे आर्टिफिशियल ड्राईंग. आर्टिफिशियल ड्राईंगमध्ये आपण ओव्हनमध्ये ड्राय करू शकतो किंवा व्हॅक्यूम ड्रायरनी ड्राय करू शकतो किंवा स्प्रेयर ड्रायर जे असतात त्या स्प्रेयर ड्रायरनी ड्राय करू शकतो. ओव्हन ड्रायर म्हणजे काय की तुम्ही एकतर मायक्रोवेव्हमध्ये ड्राय करू शकता किंवा वेगवेगळे जे ओव्हन असतील त्या ओव्हनमध्ये या ठिकाणी ड्रग्स जे ते ड्रग्स त्याच्यामध्ये ड्राय केले जाऊ शकतात. पण ह्याच्यामध्ये काय होतं, ओव्हन ड्रायरमध्ये त्याच्यामधले जे व्होलाटाईल ऑइल असतात ते व्होलाटाईल ऑइलची क्वांटिटी ह्याच्यामध्ये ओव्हन ड्रायरमध्ये कमी होते. ठीक आहे, ड्यू टू दी स्टेबल हीट. ओके, स्टेबल हीट असल्यामुळे त्याच्यामधले जे व्होलाटाईल ऑइल आहे ते कमी होतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेत त्यांनी, सिन्कोना बार्क, देन रास्पबेरी लिव्स, हे जे आहे या ठिकाणी बेलाडोना रूट्स, हे ओव्हन ड्रायरने या ठिकाणी ड्राय केले जातात. देन व्हॅक्यूम ड्रायर, व्हॅक्यूम ड्रायर जे आहे तर या ठिकाणी जे ड्रग्ज या ठिकाणी म्हणजे हाय टेम्परेचरला भरपूर सेन्सिटिव्ह असतात. ठीक आहे, त्यांना टेम्परेचर जे येतं ते थोडंसं कमी प्रमाणात टेम्परेचर लागतं. असे जे ड्रग आहेत तर ते ड्रग या ठिकाणी व्हॅक्यूम ड्रायरला ड्राय केले जातात की जेणेकरून त्यांची सेन्सिटिव्हिटी कमी असल्यामुळं त्या ड्रगला काही हार्म होऊ नाही शकत आणि त्याची क्वालिटी जी आहे तर ती क्वालिटी या ठिकाणी मेंटेन राहते. त्याच्यानंतर स्प्रेयर ड्रायर जे आहे ह्या स्प्रेयर ड्रायरमध्ये या ठिकाणी जसं तुम्हाला सांगितलं की वरती आपण व्हॅक्यूम ड्रायरमध्ये पण बघितलं की हायली सेन्सिटिव्ह ड्रग्स जे असतात टेम्परेचरला तर ते व्हॅक्यूम ड्रायरला केले जातात. सिमिलरली स्प्रेयर ड्रायरमध्ये सुद्धा तीच मेथड आहे की जे या ठिकाणी हायली सेन्सिटिव्ह टू ॲटमॉस्फेरिक कंडिशन अँड ऑल्सो टेम्परेचर ऑफ व्हॅक्यूम ड्राईंग, म्हणजे जे ड्रग व्हॅक्यूम ड्राईंगच्या टेम्परेचरला सुद्धा या ठिकाणी टॉलरेट नाही करू शकत असे ड्रग जे तर ते स्प्रे ड्रायरला ड्राय केले जातात. मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कुठले ड्रग, तर एक्झाम्पल ऑफ स्प्रे ड्राईंग आर पपाया लॅटेक्स अँड पेक्टिन अँड टॅनिन. ठीक आहे, पपाया लॅटेक्स म्हणजे काय की पपईच्या झाडाला या ठिकाणी जो लॅटेक्स असतो तो लॅटेक्स किंवा पेक्टिन असतील, टॅनिन असतील, हे जे या ठिकाणी स्प्रे ड्रायरनी ड्राय केले जातात. देन फोर्थ स्टेप
आफ्टर ड्राईंग देर इज द फोर्थ स्टेप इज दी गार्बलिंग. ठीक आहे, गार्बलिंग म्हणजे काय, तर गार्बलिंगमध्ये काय केलं जातं, जर आपण मटेरियल या ठिकाणी ड्राय केलंय किंवा मग कलेक्ट केलंय, आपण मटेरियल हार्वेस्ट केलंय, कलेक्ट केल्यानंतर हार्वेस्ट केल्यानंतर मटेरियलमध्ये जर काही या ठिकाणी डर्ट असेल किंवा सँड असतील, फॉरेन ऑर्गॅनिक पार्टिकल असतील, तर या ठिकाणी आपल्याला ते रिमूव्ह करायचं आहे ड्रगमधून, त्याला म्हणतो आपण गार्बलिंग. ठीक आहे, किंवा एक्स्ट्रानियस मॅटर असेल काही त्याच्यामध्ये क्रूड ड्रगमध्ये, की जेणेकरून ड्रगची जी क्वालिटी, त्या ड्रगच्या क्वालिटीवरती त्याचा अफेक्ट होऊ शकतो, असं मटेरियल जे ते आपल्याला ड्रगमधून रिमूव्ह करायचं आहे, त्याला म्हणतो आपण गार्बलिंग. सपोज एखादं रायझोम ड्रग असेल, त्याच्यामध्ये जर रूटचे काही पार्ट राहिलेले असतील, स्टेमचा काही बेस राहिलेला असेल, तर तो रिमूव्ह करायचा आणि फक्त रायझोम ड्रग जो आहे तो रायझोम ड्रग त्याच्यामध्ये ॲज इट इज ठेवायचा आहे. म्हणजे काय करायचं, गार्बलिंग म्हणजे अनवॉन्टेड पार्टिकल जे असतील किंवा अनवॉन्टेड एखादा ऑर्गॅनिक पार्ट जरी असेल प्लांटचा, तर तो सुद्धा त्याच्यातून काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं, त्याला म्हणायचं गार्बलिंग. देन फिफ्थ स्टेप इज दी पॅकेजिंग. ठीक आहे, पॅकेजिंगमध्ये काय करायचं या ठिकाणी, आता सपोज आपलं सगळं झालंय, कलेक्शन झालं, हार्वेस्टिंग झालं, गार्बलिंग झालं, त्याच्यानंतर ड्राईंग सुद्धा झालं आणि ड्रग्स जे आहेत हे व्यवस्थित ड्राय झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, त्याचं पॅकेजिंग करायचं आहे. पॅकेजिंग करण्यासाठी या ठिकाणी व्हाईल पॅकेजिंग द ड्रग मॉर्फोलॉजिकल अँड केमिकल नेचर ऑफ ड्रग, इट्स अल्टिमेट यूज अँड इफेक्ट वेदर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन अँड स्टोरेज शुड बी कन्सिडर. ठीक आहे, आता ड्रग जेव्हा आपण पॅक करतोय त्यावेळेस या ठिकाणी ड्रगचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर, केमिकल नेचर किंवा या ठिकाणी त्याचा इफेक्ट कसा होतोय किंवा ट्रान्सपोर्टेशनमध्ये या ठिकाणी काही प्रॉब्लेम तर नाही येणार, किंवा स्टोरेज करताना या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला काय करायचं आहे, पॅकेजिंग करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे सपोज आता काही ऑइल्स असतात, सपोज आपण कॉड लिव्हर ऑइल बघितलं, कॉड लिव्हर ऑइल जे या ठिकाणी cod liver oil is quite sensitive to the light, so it should be stored such container that it will not affect the sunlight. हे कॉड लिव्हर ऑइलचे या ठिकाणी थोडंसं सेन्सिटिव्ह आहे लाईटला, म्हणजे मग लाईटला सेन्सिटिव्ह असल्यामुळे आपल्याला ते किंवा अशा ह्याच्यामध्ये पॅक करावं लागेल, अशा बॉटलमध्ये किंवा कंटेनरमध्ये पॅक करावं लागेल की जेणेकरून लाईटचा इफेक्ट त्याच्यावरती होणार नाही. आपलं जे अंबर कलरच्या बॉटल असतात, ठीक आहे, त्याच्यावरती लाईटचा इफेक्ट जो आहे तर तो या ठिकाणी लाईटचा इफेक्ट होऊ नये म्हणून त्या बॉटल तशा पद्धतीने या ठिकाणी बनवलेल्या असतात. मग अशा पद्धतीने जे आहेत तर पॅकेजिंग लक्षात घेऊन, सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पॅकेजिंग करायची. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे जेणेकरून त्याच्यामधले केमिकल असतील किंवा केमिकल काही कॉन्स्टिट्युएंट असतील त्याचा लॉस त्याच्यातून होऊ नये, त्याची क्वालिटी जी तर ती डिक्रीज होऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून पॅकेजिंग जी तर ती केली जाते. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे स्टोरेज. ठीक आहे, मग आता पॅकेजिंग झाल्यानंतर स्टोरेज, मग स्टोरेज फॅसिलिटी जी आहे तर ती स्टोरेज फॅसिलिटी या ठिकाणी मेडिसिनल ड्रगमध्ये या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की ड्रग्स जे आपण ड्रग पॅक करतोय तर ते ज्या ड्रगला या ठिकाणी लाईट सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे लाईट सेन्सिटिव्ह ड्रग जे तर ते लाईटपासून प्रोटेक्टेड असलं पाहिजे. काही ड्रग्स जे आहेत ते या ठिकाणी म्हणजे त्यांची अशा सिच्युएशन कंडिशन असतात की ड्राय कंडिशनला ज्या ठिकाणी ते स्टोअर झाले पाहिजे, त्या ठिकाणी मॉइश्चर जर असेल तर ते ड्रग्स जे आहेत ते कॉन्टॅमिनेशन होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. किंवा मग त्याच्यामध्ये काही रोडंट ड्रग असेल तर ते डिस्कार्ड केले पाहिजे. रोडंट ड्रग जर आपण म्हणजे पॅकेजिंग करताना ते जर स्टोअर केले तर जे ड्रग चांगले आहेत, ठीक आहे, हेल्दी ड्रग्स जे त्याच्यामधले तर ते सुद्धा या ठिकाणी खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने स्टोरेज करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. द प्रोसेस मेडिसिनल प्लांट मटेरियल शुड बी पॅक्ड इन क्लीन ड्राय बॉक्सेस, sacks, bags or other container complement with standard operation procedure and national or regional regulation of the procedure and end user countries. ठीक आहे, या ठिकाणी जसं तुम्हाला सांगितलं की पॅकेजिंग करताना या ठिकाणी किंवा स्टोरेज करताना म्हणजे स्टोरेज करण्यासाठी म्हणजे कुठलं मटेरियल स्टोअर करू शकतो, जे मटेरियल व्यवस्थित क्लीन किंवा ड्राय बॅग्समध्ये असेल, बॉक्समध्ये असेल किंवा सॅक्समध्ये असेल, हे व्यवस्थितपणे पॅक केलेलं आहे असंच मटेरियल आपण स्टोअर करू शकतो. जर त्याच्यामध्ये कुठे होल असेल, व्यवस्थित पॅकेजिंग नसेल तर असं मटेरियल या ठिकाणी स्टोअर करण्यासाठी यूज केलं जाऊ शकत नाही. The dried medicinal plant, herbs, drugs like essential oil should be stored in dry, well aerated building in which daily temperature fluctuation are restricted and good aeration is ensured. ठीक आहे, या ठिकाणी आता व्होलाटाईल ऑइल्स जे असतात, व्होलाटाईल ऑइल्सचे मोठे मोठे टँक्स जे आहेत किंवा ज्या ठिकाणी व्होलाटाईल ऑइल
स्टोअर केलं जातं, म्हणजे मोठ्या मोठ्या गोडाऊन्स असतील किंवा बिल्डिंग्स असतील त्या ठिकाणी AC लावलेले असतात बघा. म्हणजे काय की त्या ठिकाणचं टेम्परेचर जे ते टेम्परेचर मेंटेन केलं जातं. बिकॉज आपल्याला माहिती की डेली जर टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन जे ते फ्लक्च्युएशन होत असतं, त्याच्यामुळे ते रेस्ट्रिक्ट करण्यासाठी त्या ठिकाणी AC वगैरे लावलेले असतात आणि त्या ठिकाणचं एरिएशन जे तर ते व्यवस्थित असतं. अशा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण जे ते मटेरियल स्टोअर करू शकतो. ठीक आहे.